टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज 10वीच्या वर्गातल्या मुलांना मॉक ड्रिलबद्दल गव्हर्नमेंटचे काय गाईडलाईन्स जारी झालेले आहेत मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सकडनं, त्याच्याबद्दल विचारणा केली। मुलांना थोडीफार कल्पना होती, पण ॲक्च्युअली मॉक ड्रिल म्हणजे काय असते ही त्यांना कल्पना नव्हती। त्याच्यामुळे एअर स्ट्राईक काय होऊ शकतो, इव्हॅक्युएशन काय करायचं, इन केस ऑफ इमर्जन्सी काय काय मेजर्स स्टुडंट्सनी घ्यायचे, आणि ॲज अ सिव्हिलियन तुम्हाला काय काळजी किंवा समाजामध्ये काय मदत करायची वेळ येऊ शकते याचं त्यांना सांगितलं। त्याच्यानंतर आपले सिक्युरिटी ॲडवायझर आहे अजित डोभाल सर, त्यांच्यासोबत प्राईम मिनिस्टरनी का अशी इमर्जन्सी मीटिंग घेतली आणि या हल्ल्याचे पडसाद उमटायलासुद्धा हा 10 दिवसाचा 12 दिवसाचा अवधी का घेतला गेला ह्याची पण कारणी सांगितली। नागपूर हे मध्यवर्ती शहर आहे, त्यामुळे नॅशनल सिक्युरिटीच्या दृष्टीने 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या जागा आहेत, सेन्सिटिव्ह ज्या जागा आहेत त्या म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि दुसरं म्हणजे आयुध निर्माणी। तर याच्यावर कसं कव्हरेज झालं असेल आणि त्या दृष्टीने काय खबरदारी घेतली पाहिजे। शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये बाहेर कसं जायचं ती मॉक ड्रिल घेतली? याची मॉक ड्रिल आम्ही घेतली नाही, फक्त सांगितलं, कारण आता आम्हाला वेळ नव्हता त्यावेळेला। पण मॉक ड्रिल झाली तर मुलांना सांगितलं की जर समजा सायरन वाजला आणि तुम्ही मला जिन्यावरनं मास याच्यात उतरायचं आहे तर ऑलवेज यू आर सपोज टू कीप युअर लेफ्ट, उतरताना पण लेफ्ट घ्यायचा आणि चढताना पण लेफ्ट घ्यायचा, म्हणजे उतरणारी व्यक्ती आणि चढणारी व्यक्ती यांची कुठे गोंधळ होणार नाही आणि त्या ठिकाणी स्टॅम्पिड लाईक सिच्युएशन निर्माण होणार नाही आणि आपण कोणत्या पण सिच्युएशनला सामोरं जायला विद्यार्थ्यांची मानसिकता कणखर बनावी असा त्यांना आम्ही नक्कीच संदेश दिलेला आहे।